नमस्कार. कुकीत मरामध्ये तुमचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत भरली वांगी. तर आधी आपण साहित्य पाहूयात. भरली वांगी बनवण्याकरता आपल्याला लागेल 1 मोठा कांदा बारीक कापलेला, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, अर्धा टोमॅटो बारीक कापलेला, 1 मोठा चमचा आले लसूण पेस्ट. याकरता इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी आलं घेतलेलं आहे. यानंतर लागेल 2 चमचे कांदा लसूणचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि लागतील पाव किलो वांगी. या वांग्याचा देठाकडचा थोडासा पाट काढून टाकलेला आहे. देठाजवळचा हिरवा पाटचा थोडासा पाट देखील काढून टाकलेला आहे. मध्ये 2 चिरा देऊन 4 भाग केले आहेत. यातील 1 वांगे इथे मी चिरून दाखवत आहे. अशा प्रकारे या वांग्याचे 4 भाग करून घ्या. वांग्याला काटे असतील तर तेही काढून घ्या. वांगी थोडी मोठी असल्यास 6 भाग केलात तरीही चालेल. आधी वांग्यामध्ये भरण्याकरता मसाला करूयात. एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट आणि गरम मसाला आपण अर्धे घेणार आहोत. राहिलेले अर्धे आपण फोडणीत टाकणार आहोत. कोथिंबीर चिरलेली, आले लसूण पेस्ट आपण अर्धे घेणार आहोत, अर्धे आपण फोडणी टाकणार आहोत. यानंतर मीठ टाकून हा मसाला छान मिक्स करून घ्या. थोडेसे पाणी ॲड करून पुन्हा मसाला छान मिक्स करून घ्या. तयार मसाला चिरलेल्या वांग्यामध्ये मीठ भरून घ्या. थोडेसे प्रेस करून घ्या जेणेकरून मसाला वांग्यामध्ये व्यवस्थित राहील. आता सगळ्या वांग्यामध्ये आपण मसाला छान भरलेला आहे आणि थोडा मसाला राहिलेला देखील आहे. हा मसाला आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. आता एका जाडबुडाच्या पॅनमध्ये थोडे जास्त तेल टाकून गरम करून घ्या. याच्यात मोहरी, जिरे, आले लसूण पेस्ट, कांदा टाकून नीट परतून घ्या. थोड्या वेळानंतर हळद, चवीपुरते मीठ टाकून पुन्हा परतून घ्या. यानंतर टोमॅटो, राहिलेले लाल तिखट, राहिलेला गरम मसाला टाकून छान परतून घ्या. आता इथे मी गॅस मंद आचेवर ठेवला आहे. हा मसाला पण 2 ते 3 मिनिटे असाच परतून घेणार आहोत. राहिलेला शेंगदाण्याचा मसाला देखील टाकून नीट परतून घ्या. वर भरलेली वांगी ठेवावी आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे अशीच वाफेवर वांगी शिजू द्या. साधारण 3 मिनिटांनंतर वांग्याची बाजू पलटून घ्या. वर अंदाजे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी ओतून घ्या. आणि पुन्हा झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे वांगे शिजू द्यावे. 8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय वांगी छान शिजलेली आहेत. ही भरली वांगी सर्व करण्याकरता तयार आहेत. आता गॅस बंद करून घ्या. ही भरली वांगी गरम गरम भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व करा. ही भरली वांगी खूप टेस्टी होतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. नेहमीप्रमाणे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक बटन क्लिक करा आणि कुकीत मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.